न- नमस्कार मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपासून जमा करा, अशी सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपद्धती शासनाने 30 ऑगस्ट रोजी जाहीर केली, पण तरीही अडचणी कायम आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, कृषी संचालक, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने 2 हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 4,194 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये असे एकूण 4,194 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या आय.टी. व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्ध्या एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये तर अर्ध्या एकरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रुपये 5,000 अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी 10 सप्टेंबरपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या, पण पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ अजूनही कायम आहे. ही पीक पाहणीची अट कायम असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. 2023च्या खरीप हंगामात ही पीक पाहणी करूनही सातबाऱ्यावर सोयाबीन कापूस पिकाची नोंद नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आले नाही, अशी तक्रार शेतकरी करत होते. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात भाषणादरम्यान ई पीक पाहणी नोंदणीची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा केली, परंतु अनुदान कार्यपद्धतीच्या शासन निर्णयात ई पीक पाहणी अट कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आपण बघूया जास्तीत जास्त किती अनुदान मिळणार. तर राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती नुकतीच निश्चित केली. एका शेतकऱ्याच्या नावावर 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस क्षेत्र असेल तर एकूण 4 हेक्टर क्षेत्रासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत एकूण क्षेत्रासाठी 20,000 रुपये देण्यात येणार आहे. म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना 15,000 रुपये, तर 1 हेक्टर सोयाबीन आणि 1 हेक्टर कापूस असेल तर 10,000 रुपये अनुदान देण्याबाबत शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे नवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.